नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवते आहे विदर्भात स्पेशल अशी उकडपेंडी. आता ही उकडपेंडी गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. जे विदर्भातले आहे त्यांना माहिती आहे, पण त्यासाठी ना भरपूर तेल लागतं. मग बऱ्यापैकी सर्वजण बनवायची टाळतात. पण आज मी कमी तेल लागणारी आणि वेळ वाचवणारी अशी उकडपेंडी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जी मी बऱ्यापैकी बनवते. त्यासाठी इथे मी 1 कप गहू घेतलेले आहे आणि आता हे गहू आपल्याला मंद आचेवर खमंग असे भाजून घ्यायचे. आता गहू जितके चांगले भाजले जातील ना, तर तितका आपला वेळही वाचते आणि तेलही याला कमी लागते आणि चवीत मात्र अजिबात फरक पडत नाही, छान चव लागते. त्याहीपेक्षा मस्त असं रवाळ याचं स्ट्रक्चर येतं. आता गहू थंड होत आहे तोपर्यंत आपण उकडपेंडीसाठी लागणारं पाणी उकळायला ठेवून देऊया. तोपर्यंत लागणारं साहित्य कापून घेऊया. त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत, ज्या मी इथे बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. सोबत 2-3 पानं कढीपत्त्याचे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर मी इथे थोडेसे शेंगदाणे आणि 2-3 असे काजू घेतलेले आहेत. आता पाणी छान उकळलं गेलेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. आता इथे गहूसुद्धा आपले थंड झालेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक रवाळ असे दळून घ्यायचे. आता हे गहू भाजल्यामुळे एकदम हलके होतात, त्यामुळे दळायला सोपे जातात. आता ही उकडपेंडी गव्हाच्या पिठापासून बनवली जाते, तर मग चिकट होते किंवा तेल भरपूर लागतं म्हणून बनवायचीच नाही आहे का? नाही, तर नक्की बनवायची. अशा पद्धतीने बनवा, तुम्ही सुद्धा उकडपेंडीचे फॅन होसाल. तर मस्त इथे रवाळ आपल्याला पीठ मिळालेलं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं. त्यानंतर मी इथे आता शेंगदाणे आणि थोडेसे काजू घालते आहे. मला अगोदरच तळून घ्यायचे होते, पण हरकत नाही. आता आपण यामध्ये घालून शेंगदाणे आणि काजू तळून घेऊया. आता हे बाजूला काढून घेऊया आपण. आता त्यामध्येच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर लसण आणि हिरवी मिरचीसुद्धा घालून घ्यायची आणि छान परतवून घ्यायचं. आता हे मस्त परतल्या गेलं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, थोडासा हिंग घालायचा, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आपल्या गरजेनुसार. व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि आता जे आपण दळून ठेवलेलं गव्हाचं पीठ होतं किंवा जे रवाळ पीठ होतं ते घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला आपल्याला काही जास्त भाजायचं काम नाही आहे, फक्त पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे आणि मस्त असं सुगंध आला पाहिजे. आता हे झालेलं आहे. यामध्ये गरम पाणी घालायचं आणि फटाफट ह्याला मिक्स करायचं. आता या पिठापासनं तुम्हाला जर थोडीशी पातळ किंवा मोकळी सुटसुटीत जर उकडपेंडी बनवायची असेल, तर दोघंही प्रकारची उकडपेंडी अगदी उत्तम होते. त्यासाठी तुम्हाला जर कधीही उकडपेंडी बनवायची असेल तर हा एकदम सोपा पर्याय आहे. आता तळलेले काजू आणि शेंगदाणे घालून घ्यायचे, भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया. पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी छान वाफ भरू द्यायची. तर आता इथे मस्त अशी वाफ भरल्या गेली की उकडपेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण 1 कप घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं, त्यानंतर थोडासा चाट मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि माझी फेवरेट अशी पुदिना पावडर घालायची. साधं मीठसुद्धा थोडंसं घालून घ्यायचं, चव छान येते. आणि आता त्याच्यावर ताक घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. उकडपेंडीसोबत ताकाची मजा काही वेगळीच लागते. त्यावर खोबरं घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, वरून लिंबू पिळायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. तुम्ही कधी बनवताय उकडपेंडी? तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेली ही विदर्भ स्पेशल उकडपेंडी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.